नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासामध्ये आपण पर्यटन आणि इतिहास हे प्रकरण पाहत असताना आपण पर्यटनाची परंपरा मागच्या तासामध्ये पाहिलेली आहे. मनुष्य हा आपल्या आयुष्यामध्ये पर्यटनाला महत्त्व देतो, कारण पर्यटन हा मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पर्यटन हा मानवी जीवनामध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह निर्माण करणारा भाग आहे. आणि म्हणून मानवाचा इतिहास जर पाहिला तर मनुष्य हा या पृथ्वीतलावर जेव्हा उत्पन्न झाला तेव्हापासून तो सातत्याने प्रवास करत आलेला आहे. तर या पर्यटनाची परंपरा जी आहे ती आपण मागच्या तासामध्ये पाहिलेली आहे. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी जेव्हा मनुष्य हजारो मैल प्रवास करतो तेव्हा हा जो प्रवास आहे तो पर्यटनामध्ये येत असतो. तर ही पर्यटन जे आहे या पर्यटनाचा टोटल इतिहास आपण या ठिकाणी पाहत आहोत. मागच्या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे की जगामध्ये किती महान पर्यटक होऊन गेलेले आहेत की ज्या पर्यटकांनी संपूर्ण जग जोडण्याचं काम आपल्या पर्यटनाच्या माध्यमातून केलेलं आहे. मागच्या तासामध्ये आपण युरोपियन पर्यटकाविषयी माहिती पाहिलेली आहे. या पर्यटकांनी संपूर्ण जगभरामध्ये प्रवास करून जगामध्ये जे अपूर्व ज्ञान होतं त्या ज्ञानामध्ये प्रचंड भर टाकण्याचं काम या पर्यटकांनी केलेलं आहे. या संदर्भात आपण मागच्या तासामध्ये माहिती पाहिलेली आहे. आणि आज या ठिकाणी आपण पर्यटनाचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर पर्यटनाचे जे प्रकार आहेत हे पाहत असताना पर्यटन हे दोन प्रकारे होत असते. एक हेतूवरून पर्यटन होत असते आणि दुसरं स्वरूपावरून पर्यटन होत असते. तर पर्यटनाचे हेतूवरून आणि स्वरूपावरून वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर स्वरूप जे आहे पर्यटनाचे स्वरूपावरून जर पाहिलं तर त्याचे 5 प्रकार आहेत. स्थानिक पर्यटन, आंतरराज्यीय पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि भौगोलिक पर्यटन हे असे स्वरूपावरून पर्यटनाचे 5 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि हेतूवरून पर्यटनाचे जे प्रकार आहेत ते 10 प्रकार आहेत. अशा पद्धतीने एकूण जवळपास 15 पर्यटनाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्वरूपावरून जे पर्यटन आहे ते वेगळं असतं आणि हेतूवरून जे पर्यटन असतं ते वेगळं असतं. म्हणजे हेतू स्वरूप एक हेतू ठेवून जेव्हा प्रवास केला जातो तेव्हा ते हेतूवरून केलेलं पर्यटन असते. आणि स्वरूप एखादं विशिष्ट स्वरूप जे आहे आपल्याला राष्ट्रीय पर्यटन करायचं आहे किंवा आंतरराष्ट्रीय हे वेगवेगळ्या स्वरूपाचे सुद्धा पर्यटन असतात. स्थानिक पर्यटन वेगळ्या स्वरूपाचं असतं, आंतरराज्यीय पर्यटन वेगळ्या स्वरूपाचं असतं आणि राष्ट्रीय पर्यटन वेगळ्या स्वरूपाचं असतं. भौगोलिक पर्यटन हे वेगळ्या स्वरूपाचं असतं. स्वरूपावरून असे जे पर्यटन आहेत स्वरूपावरूनचे पर्यटन वेगळे आणि हेतूवरूनचे पर्यटन वेगळे. अशा पद्धतीने जवळपास पर्यटनाचे 15 प्रकार आहेत. हेतूसाठी केलेलं पर्यटन जे आहे त्यामध्ये धार्मिक पर्यटन हे हेतूसाठी असतं, ऐतिहासिक पर्यटन आहे, पर्यावरणीय पर्यटन आहे, सांस्कृतिक पर्यटन आहे, शैक्षणिक पर्यटन असतं, त्याचबरोबर आरोग्यविषयक पर्यटन असते, विज्ञानविषयक पर्यटन असते, कृषीविषयक पर्यटन असते, क्रीडाविषयक पर्यटन असते आणि नैमित्तिक पर्यटन असते. असे हेतूवरून पर्यटनाचे 10 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पर्यटनाचे यापेक्षाही आणखी जास्त प्रकार होऊ शकतात. परंतु या ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून पर्यटनाचे 8 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पर्यटन का केलं जाते, पर्यटनाचं काय महत्त्व आहे हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. आजचं युग जे आहे, आजच्या या आधुनिक काळामध्ये पर्यटन हा एक स्वतंत्र असा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक आणि आंतरराज्यीय स्वरूपाचा व्यवसाय बनलेला आहे. तर देशातील परदेशातील ज्या पुरावस्तू आहेत त्या पुरावस्तू पाहण्यासाठी म्हणजे आपल्या भारतामध्ये ताजमहाल असेल किंवा वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या असतील
किंवा खजुराहोच्या लेण्या असतील, या अशा स्वरूपाच्या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. ह्या पुरावास्तू आहेत. इतिहास प्रसिद्ध आणि निसर्गरम्य स्थळे पाहण्यासाठी सुद्धा लोक पर्यटन करत असतात. आता इतिहास प्रसिद्ध म्हणल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका या ठिकाणी ज्या गुहा आहेत त्या इतिहास प्रसिद्ध आहेत. त्या पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. किंवा महाराष्ट्रामधला रायगड किल्ला आहे, हे पाहण्यासाठी सुद्धा जगभरातून लोक या ठिकाणी येत असतात. इतिहास प्रसिद्ध काही ठिकाणे असतात. किंवा पन्हाळगड असेल, हे जे ठिकाणं आहेत, पन्हाळगड असेल, रायगड असेल किंवा खिंड असेल, बाजीप्रभू देशपांडे यांनी पराक्रम गाजलेला जे खिंड आहे ती खिंड असेल, अशी जी इतिहास प्रसिद्ध स्थळे आहेत या ठिकाणी लोक पर्यटन करत असतात. निसर्गरम्य स्थळे असतात. उदाहरणासाठी या ठिकाणी कास पठार असेल किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असेल, अशी जी स्थळे आहेत, समुद्रकिनारे असतील, अभयारण्य असतील, आपल्या बंगालमधलं अभयारण्य जे आहे, पश्चिम बंगालमधलं, हे असे जे निसर्गरम्य ठिकाणे आहेत, हे पाहण्यासाठी सुद्धा लोक पर्यटन करत असतात. त्याचबरोबर प्राचीन स्थळे असतात, कलानिर्मितीची केंद्रे असतात, औद्योगिक प्रकल्प असतात. औद्योगिक प्रकल्पांना भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक पर्यटन करत असतात. कलानिर्मितीची केंद्र जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा लोक खास कलेचा हेतू घेऊन त्या ठिकाणी पर्यटन करत असतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रेरणा घेऊन लोक पर्यटन करत असतात. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टी ज्या आहेत, या गोष्टीमध्ये प्रचंड रम्यता असते, भव्यता असते. मग निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींमध्ये जी भव्यता आहे, जी रम्यता आहे, यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभरातल्या मानवाला असते आणि या निमित्ताने मग मानव पर्यटन करत असतो. अशा पद्धतीने मनुष्य हा जगभरातलं कुतूहल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटन करत असतो. आणि मग पर्यटन केल्यामुळं काय होत असतं, तर जगामध्ये जी काही हिमशिखरे आहेत, जे की आजपर्यंत आपल्यापासून उपेक्षित राहिलेले आहेत, असे हिमशिखरे असतील, समुद्रकिनारे असतील, घनदाट जंगले असतील, हे उपेक्षित भाग जे आहेत हे सुद्धा आज पर्यटनाचा एक भाग झालेले आहेत. हिमशिखरांवर सुद्धा लोक आता पर्यटन करायला जात आहेत. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन करायला जात आहेत. घनदाट जंगले ज्या ठिकाणी मनुष्य जात नव्हता, हे आता पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. हे आता उपेक्षित न राहता ते पर्यटनाची स्थळं झालेली आहेत. तर अशा प्रकारचे जे हिमशिखरे आहेत, समुद्रकिनारे आहेत, घनदाट जंगले आहेत, ही जी उपेक्षित स्थळं होती, ही आता पर्यटनाच्या टप्प्यामध्ये आल्यामुळं यांच्यावर दृकश्राव्य प्रसारमाध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागलेले आहेत. याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपण पाहतो डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीवर जी काही अत्यंत दुर्लक्षित क्षेत्र आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची आश्चर्यचकित करणारी माहिती जी आहे ती आपल्यासमोर आता आणली जात आहे. म्हणजे दृकश्राव्य प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आज आपल्याला निसर्गामध्ये जे थक्क करणारे, आपल्यापासून अत्यंत दूर असलेले जे स्थळं आहेत, अशा स्थळांची सुद्धा माहिती आता या पर्यटनाच्या माध्यमातून समोर येत चाललेली आहे. पर्यटन जे आहे, पर्यटनाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता याचा सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेऊया. पर्यटनाचे जे आपण 15 प्रकार पाहिलेले आहेत, त्यापैकी महत्त्वाचे 8 प्रकार या ठिकाणी आपण पाहूया. स्थानिक व आंतरराज्य पर्यटन जे आहे याच्याविषयी या ठिकाणी आपण माहिती पाहूया. स्थानिक पर्यटन जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आता स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटन, स्थानिक म्हणल्याच्या नंतर आपण ज्या तालुक्यामध्ये असतो, ज्या जिल्ह्यामध्ये असतो, ज्या राज्यामध्ये असतो, त्या राज्यातलं पर्यटन म्हणजे स्थानिक पर्यटन झालं. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये फिरणे म्हणजे स्थानिक पर्यटन झालेलं आहे. आणि महाराष्ट्र ओलांडून जेव्हा आपण दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा ते आंतरराज्य पर्यटन ठरत असते. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, स्थानिक पर्यटन आणि आंतरराज्य पर्यटन यामध्ये थोडासा फरक आहे. परंतु जरी
स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटन जे आहे यामध्ये थोडासा जरी फरक असला तरी परंतु हा जो स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटनाचा भाग आहे यामध्ये आपल्याला कोणत्याही अडचणी येत नसतात. हा जो प्रवास असतो हा प्रवास अत्यंत सुलभ असतो. या ठिकाणी आपल्याच देशातले हे राज्य असल्यामुळं कोणत्याही कागदपत्रांची आपल्याला अडचण नसते. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या देशामध्ये फिरतो, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जात असतो त्यावेळेस व्हिसा जे आहे किंवा प्रवेश पत्र जे आहे भारत सरकारकडून किंवा त्या राज्याच्या सरकारकडून कुठलं व्हिसा घेण्याची किंवा परवानगी घेण्याची गरज नसते. आणि भारतातली जी मुख्य भाषा आहे, भारताची राष्ट्रभाषा म्हणून जी ओळखली जाते हिंदी भाषा आपल्याला तोडकी मोडकी जरी येत असेल तर आपण भारताच्या कोणत्याही भागामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला भाषेची अडचण येत नसते. त्याचबरोबर भारताचं चलन एकच आहे, त्यामुळे चलनविषयक अडचणसुद्धा आपल्याला येत नसते. म्हणून लक्षात ठेवा की स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटन जे आहे हे पर्यटन अत्यंत सुलभ असते. प्रवासाचं नियोजन आपल्याला आपल्या सोयीनं करता येतं किंवा आपल्याला जर काही अडचणी असल्या तर त्यामध्ये आपण बदलसुद्धा करू शकतो. अशा पद्धतीनं स्थानिक पर्यटन जे आहे, आंतरराज्य पर्यटन जे आहे याचं टोटली नियोजन आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. आणि आपल्या देशातलं हे पर्यटन असल्यामुळं आपण देशातल्या देशात कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी कितीही काळ वास्तव्य आपण करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये आज आपण महाराष्ट्रामध्ये जरी राहत असलो, आपण केरळला गेलो समजा किंवा आपण दिल्लीला जरी गेलो समजा आपण किंवा जम्मू काश्मीरला जरी गेलो आपण तर त्या ठिकाणी किती काळ राहायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला या ठिकाणी काही लिमिटेशन नाही, म्हणजे काळाची सुद्धा मर्यादा नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटन जे आहे हे अत्यंत सुलभ अशा प्रकारचं पर्यटन आहे. पर्यटनाचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणल्याच्या नंतर आपण एका देशातून दुसऱ्या देशात जेव्हा फिरायला जातो तेव्हा ते पर्यटन जे आहे ते आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये येतं. आज आंतरराष्ट्रीय पर्यटन जे आहे ते सुद्धा पूर्वीपेक्षा सोपं झालेलं आहे. कारण पाण्यातील जहाज असतील, रेल्वे असतील किंवा विमान असतील, यामुळं आंतरराष्ट्रीय पर्यटन जे आहे ते पूर्वीपेक्षा अत्यंत सोपं आणि सुलभ झालेलं आहे. जहाजं जे आहेत, पाण्यातील जहाज जे असतात त्या जहाजांमुळं समुद्रकिनाऱ्यावरचे जे देश आहेत ते एकमेकांना आज जोडले गेलेले आहेत. आणि जर युरोप खंड जर आपण पाहिला तर संपूर्ण युरोप खंड जो आहे तो रेल्वेच्या रुळांनी जोडला गेलेला आहे. त्यामुळं रेल्वेच्या साहाय्यानं आपण संपूर्ण युरोप खंड फिरून पाहू शकतो. एवढा सुलभ प्रवास जो आहे तो सुद्धा आंतरराष्ट्रीय सुलभ प्रवास झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विमान जे आहे, आज विमानाचा प्रवाससुद्धा स्वस्त झालेला आहे आणि विमानाचा प्रवाससुद्धा सोपा झालेला आहे. पूर्वी विमानाने प्रवास करणे कठीण होतं, कारण एखाद्या देशामध्ये आपल्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये परवानगी घ्यावी लागत होती. 1990च्या नंतर जो आंतरराष्ट्रीय गॅट करार झालेला आहे त्या गॅट करारामुळे खाजव धोरण आपण आपल्या भारताने स्वीकारल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय पर्यटनसुद्धा सोपं झालेलं आहे. विमानाने संपूर्ण जग जे आहे ते जवळ आणलेलं आहे आणि जोडलं गेलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यामुळे कोणता फायदा झालेला आहे तर आर्थिक उदारीकरणाच्या नंतर भारतातून परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्यासुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. हे आंतरराष्ट्रीय पर्यटन किंवा आर्थिक उदारीकरणानंतरचं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे परदेशामध्ये लोक पर्यटन कशासाठी करतात तर जे काही श्रीमंत लोक असतात, मोठे लोक असतात, ते विरंगुळा म्हणून दुसऱ्या देशामध्ये जात असतात किंवा
ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सुद्धा ते जात असतात. स्थलदर्शन असेल, जगप्रसिद्ध काही स्थळे असतात, त्या स्थळांना भेटी देण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन केलं जाते. व्यावसायिक करार असतील, काही बैठका असतील, यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन केलं जाते. चित्रपटांचे चित्रीकरण आहे, चित्रपटांचे बरेचसे चित्रीकरण जे आहे ते बाहेरल्या देशामध्ये केलं जातं. यासाठी सुद्धा देशविदेशामध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पर्यटनसुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तिसरा पर्यटनाचा प्रकार जो आहे तो म्हणजे ऐतिहासिक पर्यटन. ऐतिहासिक पर्यटन या पर्यटनाच्या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येईल की हे पर्यटन कशा स्वरूपाचं असतं. तर जगामध्ये जे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पर्यटन जे असेल तर ते म्हणजे ऐतिहासिक पर्यटन आहे. ऐतिहासिक पर्यटन का महत्त्वाचं आहे तर संपूर्ण जगभरातील लोक जे आहेत ते ऐतिहासिक स्थळांना जास्त महत्त्व देत असतात आणि ऐतिहासिक स्थळांना समोर ठेवूनच मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाचे किंवा सहलीचे आयोजन केले जाते. तर आपण पाहतो, उदाहरणासाठी आपल्या भारतामध्ये जगप्रसिद्ध अशा लेण्या आहेत किंवा जगप्रसिद्ध अशा प्रकारची वास्तू आहे, इतिहास प्रसिद्ध वास्तू आहे ताजमहाल, वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या ज्या आहेत किंवा आपल्या मुंबईच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यासुद्धा जगामध्ये प्रसिद्ध आहेत. तर ह्या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी किल्ले उभे केलेले आहेत ती किल्ले पाहण्यासाठी लोक जगभरातून येत असतात. रायगड किल्ला जो आहे किंवा पन्हाळगड जो आहे, प्रतापगड जो आहे, राजगड असेल, हे जे अत्यंत महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा कोंढाणा किल्ला असेल, हे अत्यंत महत्त्वाचे किल्ले जे आहेत ही किल्ले पाहण्यासाठी लोक जगभरातून या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर 1857चा स्वातंत्र्य लढा जो आहे किंवा पानिपतचं युद्ध ज्या ठिकाणी झालेलं आहे, पानिपतची सहलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काढली जाते. ह्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन केलं जाते. हे जे ऐतिहासिक स्थळे आहेत या ऐतिहासिक स्थळांचं सहलीच्या माध्यमातून पर्यटन घडवून आणलं जात असते. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की ऐतिहासिक स्थळांना पर्यटनामध्ये सर्वात जास्त महत्त्व दिलं जाते. म्हणून हे ऐतिहासिक पर्यटन जे आहे ते पर्यटनामध्ये सर्वात महत्त्वाचं पर्यटन मानलं जातं. त्यानंतर चौथा पर्यटनाचा जो प्रकार आहे तो म्हणजे भौगोलिक पर्यटन आहे. भौगोलिक पर्यटनामध्ये या पृथ्वीवर जे भौगोलिक वैशिष्ट्य आहेत ते भौगोलिक वैशिष्ट्यांचं निरीक्षण करण्यासाठी भौगोलिक पर्यटन केलं जाते. आता विविध भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला माहीत आहेत बरं का. भौगोलिक वैशिष्ट्ये जे असतात ते वैशिष्ट्ये पाहण्यासाठी खास जे पर्यटन केलं जाते त्याला भौगोलिक पर्यटन असं म्हणलं जाते. भारतामध्ये अभयारण्ये आहेत. अभयारण्याचा अर्थ काय होतो तर एखादं जे वन आहे त्या वनामध्ये असणारे प्राणी, सजीव, वनस्पती असतील त्यांना पूर्णपणे अभय दिलं जाते. त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं हस्तक्षेप केला जात नाही. अशा अरण्यांना अभयारण्य असे म्हणतात. तर अभयारण्य जे आहेत आपल्या भारतातलं काझीरंगा जे आहे बंगालमधील किंवा व्हॅली ऑफ फ्लावर्स असेल उत्तराखंडमधील किंवा भारतातले समुद्रकिनारे असतील, तामिळनाडूमधचा समुद्रकिनारा असेल, गोव्याचा समुद्रकिनारा असेल, महाराष्ट्राचा मुंबईचा किनारा असेल, असे अनेक समुद्रकिनारे जे आहेत ह्या समुद्रकिनाऱ्यांना किंवा लोणारचं सरोवर असेल, निघोज या ठिकाणचं राजन खळगे असतील किंवा व्हॅली ऑफ फ्लावर्स असेल किंवा कासचं पठार असेल, अशा ठिकाणी जे पर्यटन केलं जाते हे पर्यटन भौगोलिक पर्यटनामध्ये येत असते. तर हे या ठिकाणी जे स्थळे आपण पाहतो त्या ठिकाणी
निसर्गाचं अत्यंत उत्कृष्ट सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी निसर्गाचं अवलोकन करण्यासाठी लोक पर्यटन करत असतात. निसर्ग जो आहे तो पाहण्याच्या इच्छेसाठी आणि जे कुतूहल त्या ठिकाणी पाहायला मिळतं ते पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये जात असतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे नैसर्गिक स्थळांचं कुतूहल आहे, हे कुतूहल पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन करत असतात. त्याच्यानंतर 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे आरोग्य पर्यटन आहे. आता आरोग्य पर्यटन म्हणजे हा एक वेगळा प्रकार आपल्याला वाटण्याची शक्यता आहे, परंतु हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. आरोग्य पर्यटन जे आहे हे का केलं जाते? तर जगामध्ये जे पाश्चात्य राष्ट्र आहेत, म्हणजे पश्चिमेकडील युरोपियन राष्ट्र जे आहेत, त्यांच्या मते भारतातील ज्या वैद्यकीय सेवा आहेत, सुविधा आहेत, त्या पाश्चात्यांच्या पेक्षा किंवा जगातल्या इतर राष्ट्रांपेक्षा अत्यंत स्वस्त आणि दर्जेदार आहेत. आणि म्हणून परदेशातील जे लोक आहेत ते भारतामध्ये येत आहेत आणि येण्याकडे त्यांचा जास्त भर असतो. कारण जगामध्ये सर्वात जास्त अत्यंत चांगला सूर्यप्रकाश जर कुठे मिळत असेल तर तो भारतामध्ये मिळतो. या सूर्यप्रकाशाचा लाभ घेण्यासाठी जगभरातून लोक भारतामध्ये येत असतात. मुबलक प्रकारचा सूर्यप्रकाश भारतामध्ये उपलब्ध असल्यामुळे या सूर्यप्रकाशाचा लाभ घेण्यासाठी लोक भारतामध्ये येत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, भारतामध्ये जे आयुर्वेदिक उपचार आहे किंवा जे योग शिक्षण आहे हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. आणि मग हे योग शिक्षण असेल किंवा आयुर्वेदिक उपचार असेल, हे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी जगातून पर्यटक भारतामध्ये येतात. आणि हे जे पर्यटन आहे हे पर्यटन म्हणजे आरोग्य पर्यटन आहे. अशा पद्धतीने आरोग्य पर्यटन आपल्या भारतामध्ये किंवा जगभरामध्ये आरोग्यासाठी सुद्धा पर्यटन केलं जाते. हा अत्यंत महत्त्वाचा 5वा प्रकार पर्यटनाचा आहे. त्याच्यानंतर कृषी पर्यटन आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेतीशी संबंधित असलेलं पर्यटन. शेतीशी संबंधित असलेलं पर्यटन जे आहे ही कशा प्रकारचं असते लक्षात घ्या. तर बरीचशी लोक जे असतात शहरी संस्कृतीमध्ये वाढलेले असतील किंवा ग्रामीण संस्कृतीमध्ये वाढलेले असतील. आता शहरी संस्कृतीमध्ये वाढलेल्या लोकांना कृषी जीवनाची माहिती नसल्यामुळं ते कृषी पर्यटन अलीकडं मोठ्या प्रमाणात करत आहेत. आणि या कृषी पर्यटनामध्ये अलीकडच्या काळामध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय शेतकरी जे आहेत, भारतीय शेतकरी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यासाठी, आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा नवीन वेगळ्या प्रकारचं उत्पादन आपल्या शेतीमध्ये घेण्यासाठी जे कृषी संशोधन केंद्र आहेत, जी कृषी विद्यापीठं आहेत किंवा जगामध्ये प्रसिद्ध असलेले जे देश आहेत, ज्या देशामध्ये भरपूर शेतीमध्ये उत्पादन घेतलं जाते, कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाते, कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाते, अशा देशांना भेटी देण्यासाठी आणि जे अभिनव प्रयोग ज्या देशामध्ये केले जातात, आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ज्या ठिकाणी शेती केली जाते, अशा ठिकाणी जाऊन त्याचा अनुभव घेण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडं कृषी पर्यटन केलं जात आहे. म्हणून हा एक पर्यटनाचा आता अलीकडं महत्त्वाचा प्रकार ठरत चाललेला आहे. त्याच्यानंतर क्रीडा पर्यटन आहे. क्रीडा पर्यटन हा तर आता जगभरामध्ये अत्यंत महत्त्वाचा पर्यटनाचा प्रकार झालेला आहे. तर क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकामध्ये उदयाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं तर ऑलिम्पिकचे सामने होतात, विम्बल्डनचे सामने होतात, बुद्धिबळाच्या स्पर्धा होतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या स्पर्धासुद्धा होत असतात. सध्या चालू आहेत स्पर्धा 2020च्या. तर अशा पद्धतीनं भारतीय पातळीवर सुद्धा काही स्पर्धा होत असतात. हिमालयन कार रॅली जी आहे, महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या स्पर्धा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असतात. तर ऑलिम्पिकच्या स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून लोक जातात, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतात. विम्बल्डनच्या ज्या स्पर्धा आहेत
त्यासुद्धा जगभरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा मानल्या जातात. बुद्धिबळाच्या स्पर्धा आहेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहेत. या सर्व स्पर्धा ज्या आहेत, या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जागतिक लेवलवर पर्यटन होत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये हिमालयन कार रॅली जी आहे, या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत असतात. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन केलं जाते. तर अशा पद्धतीने हे पर्यटनाचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, नैमित्तिक पर्यटन आहे. नैमित्तिक पर्यटनामध्ये जे आहे ते कोणते पर्यटन येत असं लक्षात घ्या. नैमित्तिक पर्यटन जे आहे, आता नैमित्तिक म्हणजे निमित्त. काही लोकांना फक्त पर्यटन करण्यासाठी निमित्त लागत असते आणि निमित्त मिळाले की लोक पर्यटन करत असतात. तर मनुष्याचा एक स्वभाव आहे की तो नेहमी प्रवास करण्यासाठी, पर्यटन करण्यासाठी, सहलीचं आयोजन करण्यासाठी निमित्त शोधत असतो. तर मनुष्य हा पर्यटनासाठी अनेक कारणे शोधत असतो. 21व्या शतकामध्ये अशा शेकडो संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कारण जगभरामध्ये अनेक प्रकारचे फेस्टिवल्स होत असतात. उदाहरणासाठी फिल्म फेस्टिवल्स जे आहेत, विविध देशांचे फिल्म फेस्टिवल्स जे आहेत ते जगातल्या काही देशामध्ये होत असतात. हे फेस्टिवल्स पाहण्यासाठी जगभरातून लोक त्या ठिकाणी जात असतात आणि हे एक निमित्त जे आहे, हे निमित्त साधून बरेचसे लोक पर्यटन करत असतात. अनेक संमेलनं होत असतात. वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं जागतिक लेवलवर होत असतात. मग ते व्यापाऱ्यांचे संमेलनं असतील, साहित्यिकांचे संमेलनं असतील किंवा वेगवेगळ्या नेत्यांचे संमेलनं असतील. असे अनेक प्रकारचे संमेलनं जे आहेत, राजकीय संमेलनं असतील, कामगारविषयक संमेलनं असतील किंवा आरोग्यविषयक संमेलनं असतील, जागतिक मानवीय कल्याणाविषयक संमेलनं असतील, असे अनेक प्रकारचे संमेलनं होत असतात. आणि मग आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन असेल, अशा सर्व कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. महाराष्ट्रातील लोकसुद्धा अशा पद्धतीचं नैमित्तिक पर्यटन घडवून आणत असतात. आता दरवर्षी आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन होत असते. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे, असे जे साहित्य संमेलन, अखिल भारतीय सत्यशोधकीय साहित्य संमेलनसुद्धा होत असते. असे बरेचसे साहित्य संमेलने होत असतात. या साहित्य संमेलनासाठी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये जात असतात. तर अशा पद्धतीने ही सगळी पर्यटनं आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही पर्यटन जर असतील तर ते आपल्याला पाहता येऊ शकतात. आपण इंटरनेटच्या सहाय्यानं ही पर्यटनं पाहू शकतो. तर विज्ञानविषयक पर्यटन तुम्हाला सांगितलेलं आहे. विरंगुळा मिळवण्यासाठी सुद्धा पर्यटन केलं जाते. सांस्कृतिक पर्यटन असेल, समूह पर्यटन असेल, असे अनेक प्रकारचे पर्यटन जे आहेत ते आपण आंतरजालाच्या सहाय्यानं पाहू शकतो. तर अशा पद्धतीचे अनेक पर्यटनं आपल्या देशामध्ये होत असतात. आणि हे पर्यटन क्षेत्र जे आहे आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणून पर्यटनाचा विकास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पर्यटनाचा विकास कशा पद्धतीने केला जातो आहे, पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये कोणती प्रगती केली जात आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पर्यटनाचे 8 प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत मुख्यतः. यापैकी आपण किमान 6 पर्यटनाचे प्रकार पाठ केले पाहिजेत. परीक्षेमध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकते आणि मग विचारल्याच्या नंतर आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनी पर्यटनाचे जे या ठिकाणी 8 प्रकार दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही 4 ते 5 पर्यटनाचे प्रकार आपण पाठ केले पाहिजेत, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला सहजरित्या लिहिता येईल. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी स्वाध्यायामध्ये दिलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या जीवनामध्ये जे विशिष्ट ज्ञान आहे, नॉलेज आहे, त्या नॉलेजमध्ये भर पडण्यासाठी आपण हे पर्यटनाचे सगळे प्रकार आपण पाहिले पाहिजेत आणि ते नेहमी आपल्याला पाठ असले पाहिजेत, स्मरणात असले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे. यानंतरच्या तासामध्ये आपण उद्याच्या तासामध्ये पर्यटनाचा विकास कशा पद्धतीने
केला जातो यासंबंधीची माहिती आपण उद्याच्या तासामध्ये पाहूया. धन्यवाद.